सम्राट नगरसेवक माननीय श्री ज्ञानेश्वर दादा सुतार आणि एक सुवर्ण संधी असेल दिवा संघाला. बॅट्समॅन पाठवायचा आहे काय? सचिन ठाकूर चिक्कू कुठं असतील त्यांनी पंचांचं भूमिका स्वीकारायची आहे. आणि दिवा संघाला एक सुवर्ण संधी असेल माननीय नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्याकडून. जर लागोपाठचे 4 षटकार जर कोणी ठोकले तर ज्ञानेश्वर दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. दिवा संघाला सुवर्ण संधी. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातली. यानंतर आणि रघु अण्णा देखील यांचं इथं आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातला सामना. 2000ची बॅटीची 50 फलंदाज चांगला पाहिजे. आणि अण्णा देखील यांना विनंती असेल त्यांनी देखील विराजमान व्हायचं आहे. त्यांचं देखील स्वागत असेल. दिवा संघाला सुवर्ण संधी असेल. लागोपाठचे जर 4 षटकार कोणी ठोकले तर माननीय ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. कोणत्याही फलंदाजांनी जर 4 षटकार ठोकले तर. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. आणि कोणत्या बॉलरांनी जर हॅट्रिक तरी घेतली तरी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आमचे ज्ञानेश्वर दादा सुतार आणि सोमनाथ वास्कर यांच्याकडून. पहिला चेंडू खूप सुंदर चेंडू. पाहूया पुढचा चेंडू. खूप सुंदर असा चेंडू. त्याला देखील सन्मान दिलाय आणि एका धावेने खातं ओपन होतोय ते दिवा संघाचं. आणि धाव संख्या झाली ती 1. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं शतक पाहिलं. सुजित मोरे तुम्ही पाहू शकाल. फलंदाजीच्या मार्कवर सुमित आणि भूपेश आता असतील ते स्ट्राईकवर. हा मारलेला चेंडू पाहूया हवेमध्ये कशा प्रकारे. आणि हा पहिला षटकार येतोय भूपेशच्या बॅट मधून. लांब लचक असा षटकार. दोन घेऊन जातास का? 2 रोटो घेतले ना. चालेल कॉन्सेप्टचा पण स्टँड घ्या ना. मग हा देखील मारलेला फटका पाहूया. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. पाहूया पुढचा चेंडू.
मारलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने सर्कलच्या वरतून मारलेला हा चेंडू 2 टप्पे खात बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एक षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने खेळतोय तो. सुमितने मारलं बाबा, भूपेशने मारलं. सुमित नॉन स्ट्राईक आहे. काय नव्हतं का? भूपेश यांच्या बॅटमधून आलेले लगावपाठचे 2 चौकार आणि 1 षटकार. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतील ते. हा बोल. आणि ओव्हरची देखील समाप्ती होते. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 15. पॉवर प्लेचं शतक गोठिवली संघ आणि दिवा संघ या दोन्ही संघांमध्ये हा चालू असणारा सामना. आता स्ट्राईकवर असतील ते सुमित. गेल्या मॅच मध्ये देखील पाहिलं असेल तुम्ही, सुमितच्या बॅटमधून देखील चांगली फलंदाजी आणि भूपेशच्या बॅटमधून देखील चांगली फलंदाजी तुम्ही पाहिली. त्याच प्रकारे चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 आणि लागोपाठचे 3 षटकार मारले तर ज्ञानेश्वरदादा सुतार यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल 4 षटकार मारले तर. हॅट्रिकला देखील सुवर्ण संधी असेल. पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट पद्धतीचा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईकवर असतील ते भूपेश. पुढचा चेंडू. मारलेला फटका. झेलची संधी होती परंतु पाहूया पुढचा चेंडू. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका हा आणि 1 बाउन्स का बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. मिसफिल्ड आणि धावसंख्या झालेली आहे ती 21. गाडी आहे चावी घेता. मारलेला फटका पाहूया हवेमध्ये आणि उंची जास्ती आणि लांबी पण जास्ती आणि फटका जातो तो सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. सुमितच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि धावसंख्या पोहोचली ती 27च्या घरामध्ये. चेंडू झालेत ते 4. पाहूया पुढचा चेंडू. हा बोल. पाहूया शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. मारलेला फटका. खूपच लांब असा फटका हा. 6 धावेंसाठी जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 34 34
अजूनही 2 ओव्हरीची ओव्हर शिल्लक असतील या पहिल्या इनिंग मधले. जो कोणी संघ हा सामना जिंकेल तो थेट क्वालिफाय होऊन त्यांना देखील ट्रॉफी लागू होईल. शिरोडे प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 2025 चे आयोजन 30+ चे पूर्ण प्लेयर्स असतील, कार्यकर्ते असतील, समाजसेवक असतील, उद्योजक असतील, सर्वांचे या टुर्नामेंटमध्ये हातभार लागलेला आहे. आणि आमचे लाडके ज्ञानेश्वर दादा सुतार यांचं देखील मोठं योगदान. पाहूया पुढचा चेंडू. आणि चेंडू मारायचा कुठं होता आणि गेला कुठं अशा प्रकारचा फटका होता. पाहूया पुढचा चेंडू. जोरण्यात मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. विकेट किपरच्या डोक्यावरून घोषित क्षेत्रात 1 धाव आणि धाव संख्या झालेली आहे ती 36. बिनबाद 36. खूप सुंदर अशी फलंदाजी आजच्या दिवसातली. हा चेंडू 1 धाव देखील पूर्ण झालेला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरा धाव पलत असताना पाहूया. आणि फलंदाज बाद होतो तुतू मेमे आणि एक झटका लागतो तो दिवा संघाला जो चांगली बॅटिंग करत होता तो. भूपेश बाद होत आहे त्या रनआउटच्या स्वरूपात. एक झटका लागतो तो दिवा संघाला. खूप सुंदर अशी फलंदाजी करत होते ते परंतु पाहूया पुढचे फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतात ते. धीरज गेल्या मॅच मध्ये देखील त्यांच्या बॅट मधून चांगले फटके आले होते तेच ते आता फलंदाजीच्या मार्फत. धीरज धाव संख्या झाली ती 37. अजूनही या षटकातले असतील चेंडू ते शिल्लक 3. मारलेला चेंडू आणि मिस फील्ड होते, गफलत होते. पाहूया आणि हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाते तो 4 धावांसाठी. खराब फिल्डिंग गोठिवली संघाकडून. एक सोपा असा चेंडू पकडायचा होता परंतु काही समजलेला नाही चेंडू आणि जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव संख्या झाली आहे ती 41. जे कोणी लाईव्ह मध्ये प्रेक्षक लाईव्ह जे सामने पाहत असतील त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. घर बसल्या तुम्ही देखील लाईव्ह पाहू शकता, प्रेक्षक लाईव्ह. पुढचा चेंडू सरळ मारलेला फटका आणि जातोय 6 धावांसाठी षटकार सुमित यांच्या बॅट मधून. एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू पायावर लागलेला आणि पाहूया 2 धावा देखील पळून पूर्ण झालेल्या. लेग बायची 2 धावा या आणि ओव्हर देखील समाप्त होते. शेवटचं शतक देखील शिल्लक असेल या इनिंग मधला आणि धाव संख्या झाली ती 49. 1/49. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर
पाणी पोचवायचं आहे. फक्त साईडला नको टाकू जास्त. हा होतं आम्ही साईडला याच्या चालू मध्ये टाकलेला. अरे ह्यो बंद होईल सगळा मग नेट बीट अख्खा बंद होईल. नेट बीट बंद होईल. नाही चालू मध्ये टाकलेला मी टाकला तर काल. ₹1000 मागत होता दिवसाचा. नाही तो बोलला ना गेलेला बॉलाला काय आपण मेनलं त्याला दिलं आणि तो बोलते का मी जिम्मेदारीने गेला बॉलर आम्ही हाव ना विजय कोणी सिंधे जनरेटर म्हणजे काय आला आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक 4थं शतक घेऊन येत आहेत. ते संघाकडून 4थं शतक घेऊन येत आहेत ते विजय. मारलेला फटका, एक टप्पा खात 2 टप्पा क्षेत्ररक्षण देखील तिथं असतील आणि 2 धावा देखील पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि धाव संख्या झाली ती 51. स्ट्राईकवर असेल ते धीरज. आणि पंचांचा इशारा तो येतो व्हाईट चेंडू. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहत असाल नवी मुंबईचे लेजंड खिलाडू तानाजी काका भोईर. जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही बॅट्समॅनला समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू डॉट चेंडू. लेग पंचांची भूमिका करतील तर सचिन ठाकूर उर्फ चिकू. 52. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 52. शेवटचं शतक आजच्या दिवसातलं या फेरीमधलं पाहूया. आणखी एक मारलेला फटका पाहूया आणि 6 धावेंसाठी चेंडू जातोय हा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ते 58. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. चालू असणारा सामना दिवा वर्सेस गोठिवली. मारलेला फटका, फिल्डर तिथं तैनात असतील आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुमित यांनी फलंदाजाला रोखलेलं आहे आणि धाव संख्या झाली ती 59. 59. आता स्ट्राईकवर असतील ते सुमित. आणि खराब चेंडू, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धाव संख्या झाली ती 60. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फ्लायटेक चेंडू होता परंतु त्याला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. लांब लचक असा षटकार. दुसऱ्या नर्सरीमध्ये हा चेंडू, जुना चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धाव संख्या झाली ती 66. सुमित यांच्या बॅट मधून आलेला हा लांबलचक षटकार. गेल्या मॅच मध्ये देखील त्यांनी खूप सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या बॅट मधून तुम्ही पाहिली असेल. आणखी एक मारलेला फटका पाहूया. चेंडू उंची जास्त आहे आणि लांबी कमी आहे आणि फलंदाज देखील बाद होतोय. खूप सुंदर असा झेल. तुषार यांनी खूप सुंदर असा झेल पकडलेला आहे.
शेवटचा चेंडू होता, परंतु त्या चेंडूवर फलंदाज देखील बाद होतोय सुमित. आणि धावसंख्या झाली ती 66 आणि 67 धावांचं आव्हान असेल ते गोठवली संघासमोर. पाहूया कशा प्रकारे त्यांची बॅटिंग तुम्ही पाहाल. लावणीच्या माध्यमातून जे देखील प्रेक्षक बघत असतील, प्रेक्षक लाईव्ह देखील जे तुम्ही मॅचचा लाभ घेऊ शकता, मॅच पाहू शकता घर बसल्या. आणि 66 धावा झालेल्या आहेत आणि 67 धावांचं टार्गेट असेल तो गोठिवली संघासमोर. माझ्या गाडीची चावी कोणाकडे असेल तर लगेचच द्यायची आहे मला. चावी हरवली आहे माझी. मटर मटर ए आपलं काम केलंस का? पुढे वाचली गीता बरा होता. याची समोर गीता वाचून काय फायदा नाही. कुराण वाचायला पाहिजे. मी आलो स्ट्रेटला त्या तो करायला पाहिजे मला बोलतो नाही तू होता गेला पहिला बोलला नवीन बॉल दे. अरे फोडलेला नको दे नवीन दे. फोडलेला म्हणजे कोणी फोडला तो? कशाला फोडतो? पहिला बॉल गेला नको फोडू. तुम्ही दोघं वीक असलो तर अरे बरं फिटिंग काय मोठी कॅच सोडले असेल तर आलो गोष्ट आहे. फिटिंग धरला दिल्या असतील तर आलो गोष्ट आहे ना. आपल्या पोटी लगेचच सामन्याला सुरुवात होईल. 66 धावा झालेल्या आहेत आणि 67 धाव्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे. चालू असणारा सामना शिरोने प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 2025. सर्व टीम मेंबर असतील, कार्यकर्ते असतील, समाजसेवक असतील, उद्योजक असतील. दिवा संघाचा 12वा प्लेअर हाय. सामन्याला देखील लगेच सुरुवात करायची आहे. जास्त उशीर करू नका. पॉवर प्लेचं शतक टाकण्यासाठी सुमित दिवा संघाकडून. सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा. पहिला चेंडू खराब चेंडू. व्हाईट +1. एक खराब चेंडूनी सुरुवात आणि गोठवली संघाचा देखील खातं ओपन झालेलं आहे.
एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि धावसंख्या 2. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतील दिवा संघाचे गोलंदाज सुमित. मारलेला फटका, फक्त एकच धाव. पाहूया पुढचा चेंडू. दिवा संघ सुमित यांच्या गोलंदाजीतला पॉवर प्लेचा हा हे शतक. चालू असणारा सामना गोठवली वर्सेस दिवा. पाहूया. आणि फलंदाज बाद होतोय आणि विकेट किपर निलेश दादा यांच्या मार्फत ही कॅच पकडण्यात आली. विकेट किपर असतील ते. आणि एक झटका लागतो तो गोठिवली संघाला. दत्ता बाद झालेले आहेत गोठिवली संघाकडून. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर चांगली त्यांच्या बॅटमधून फलंदाजी. आजच्या दिवसामध्ये नवीन फलंदाज दर्शन. पुढचा चेंडू जोरकास मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फलीमध्ये आलेला नाही आणि डॉट चेंडू. खूप सुंदर असं कमबॅक करत असताना सुमित दिवा संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी आलेले पहिले गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक. मोठे फटक्यांची अपेक्षा असेल ते गोठवली संघाकडून, जे कोणी फलंदाज असतील. पुढचा चेंडू आणि थोडीशी गपलत झालेली आहे. चेंडू हातातून सटकलेला आहे. डेड चेंडू. जो कोणी हा सामना जिंकेल तो थेट क्वालिफाईड होऊन पुढच्या फेरीमध्ये ट्रॉफी लागू होईल त्यांना, चिठ्ठीमध्ये जातील. पाहूया पुढचा चेंडू. मारलेला चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होतोय की नाही. आणि एक झेल देखील सोडलेला आहे. सुमित खूपच सुंदर अशी गोलंदाजी. आजच्या दिवसामध्ये त्यांच्या बॅटमधून देखील तुम्ही लांब लांब षटकार चौकार पाहिले. गोलंदाजी करत असताना देखील खूप सुंदर अशी गोलंदाजी. त्रिफलाची उडवतात ते गोलंदाज सुमित दिवा संघाकडून. एक अष्टपैलू खेळाडू. पाहूया पुढचा बॉल. आणि मारलेला चेंडू. पाहूया एक टप्पा खात फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. चौकार. आणि धाव संख्या झालेली आहे ती 8. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेचं हे शतक. शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल सुमित याच्या गोलंदाजीतला. आणि कशा प्रकारे फलंदाजी करतील ते दिवा संघ जर हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. आणि एक धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 9. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 67 धावांचा पाठला करत असताना गोठिवली संघ. पाहूया पुढचा चेंडू. अखेरचा चेंडू. पॉवर प्लेचं हे शतक. जर
जोरात मारलेला फटका पाहूया. हवेमध्ये चेंडू आणि गॅप मध्ये आहे की आणि झेल सोडलेला आहे. एक संधी होती त्याच्या बॅट मधून चौकार षटकार येतात त्याचा झेल सोडलेला आहे. कितपत झेल हा मागडा ठरेल तर थोड्याच वेळात तुम्हाला समजेलच. आणि धाव संख्या 2 वाढते ती आणि धाव संख्या झालेली ती 11. पहिली ओव्हरची समाप्ती होते. पॉवर प्लेचं शतक होतं. आणि नवीन गोलंदाज रोशन. दिवा संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं शतक. नाही त्याला आहे आम्ही एक मॅच इथे निघतोय कारण की आहे कोण नाही ना त्याला राहून द्या त्याला मग त्याला ठेवायला लागेल माय कोणला तरी बघा आता एक जण कमी लावलं सामान. हा मारलेला चेंडू परंतु फिल्डर तैनात आणि फलंदाज बाद होत आहेत. यारा तो हा त्याला घेऊन जा मग त्याला घे कारण की आहे मग त्याला ठेवायला लागेल ना. साऊंड लावली ना मी एक आया आणि मशीन लावली म्हणून मग त्याला खोलाला बिला ठेवील मी. येईल मी तोपर्यंत घे एक मॅच झाल्यावर अर्ध्या तासांनी निघते मी. चालू असणारा सामना गोठेवली आणि दिवा 67 धाव्यांचा पाठला करत असणाऱ्या संघाची धाव संख्या झाली ती 11. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि आणखी एक झेलची संधी असेल. स्वतः बॉलर धावतायत बॉल मागे परंतु नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय आणि एक धाव देखील पूर्ण होते. स्ट्राईकवर आलेत ते तुषार. त्यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. मारलेला चेंडू एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. कालच्या दिवसामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल हॅट्रिक देखील आली आणि 14 चेंडूमध्ये नवा यांनी 59 धावांची देखील खेळी केली. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल राकेश पाटील यांच्या बॅटमधून देखील हवेमध्ये चेंडू परंतु लो लँड्स मध्ये चेंडू पडलेला आहे आणि एक धाव पूर्ण. आणि एक धावेने काही होणार नाही. लांबलचक षटकार मारावे लागेल. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल गोठिवली संघाला. पुढचा चेंडू मारलेला फटका हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी आणि एक सुंदर असा झेल आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. आणखी एक झटका लागतोय तो गोठिवली संघाला. आणि आजच्या दिवसामध्ये गेली मॅच तुम्ही पाहिली असेल राकेश यांच्या बॅटमधून 21 चेंडू आणि 67 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. अर्धशतकीय पारी. मोठा टार्गेट सेट केला होता दिवा संघाने परंतु शिरवणे संघ हा 1 धावेने बाद झाला. खूप सुंदर अशी फलंदाजी राकेश यांच्या बॅटमधून. 21 चेंडू आणि 67 धावा एकट्याच्या बॅटमधून आल्या.
नवीन गोलंदाज रोशन दिवा संघाकडून. नवीन गोलंदाज रोशन मडवी. पुढचा चेंडू रोशन. हा देखील चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. कीपरच्या डोक्यावरून गेलेला चेंडू आणि एक धाव. एकेरी आणि दुहेरी धावांनी काय होणार नाही. मोठे फटके मारावे लागतील गोठेवली संघाला. संघाची धाव संख्या झाली ती 17. अजूनही या ओव्हरीतील चेंडू शिल्लक असतील ते 4. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17. पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट पद्धतीचा बॉल होता हा आणि झेलची संधी होती. खूप चांगला प्रयत्न होता परंतु झेल काही घेता आली नाही आणि एक धाव देखील पूर्ण झालेली आहे. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू गेलेला. आणि धाव संख्या झाली ती 19. मारलेला चेंडू पाहूया आणि हा चेंडू षटकार 6 धाव्यांसाठी. या फटक्यांची गरज अगोदरपासून होती परंतु ही फटके खूप उशिरा येत आहेत. पाहूया पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल. वाईट चेंडू. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धाव संख्या झाली ती 26. मारलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने आणि एकच धाव. शेवटचं शतक शिल्लक असेल आणि खेरणे संघ आणि करावे संघ दोन्ही संघाला विनंती असेल तुम्ही देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. यानंतर चिठ्ठी उडवली जाईल. पहिला, दुसरा, तिसरा. नवीन गोलंदाज भूपेश दिवा संघाकडून. हा मारलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकच धाव. फिल्डर तिथं तैनात असतील. पुढचा चेंडू. एकच धाव.
खेरणे संघाचा कर्णधार आणि करावे संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे. सामन्याला चिठ्ठी उडवायची याच्यानंतर. आणि मारलेला चेंडू पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे सुमित यांच्या माध्यमातून. लॉंग ऑनच्या दिशेला मारलेला चेंडू होता, परंतु झेल काही घेता आलेलं नाही आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. हा देखील जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु पुढचा चेंडू आजच्या दिवसातला हा चालू असलेला सामना गोठिवली वर्सेस दिवा. शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. मारलेला चेंडू, फिल्डर तिथं असतील आणि इथं हा सामना दिवा संघ विजयी होतोय. दिवा संघाचे हार्दिक अभिनंदन असतील आणि थेट क्वालिफाय होऊन ट्रॉफी देखील त्यांना लागू होईल. आणि आता लगेचच दिवा संघाचा कर्णधार देखील इथं यायचं. करावे संघाचा कर्णधार आलेला आहे. खेरणे संघाचा कर्णधार देखील इथं हजर आहे. चिठ्ठी उडवली जाईल तिन्ही संघांमध्ये. कोणता संघ फायनलला जाईल, कोणता संघ ही मॅच खेळेल, 3 चिठ्ठ्या